मोहोळ तालुक्यातील ढोक बाभुळगाव परिसरात उजनी कॅनॉलमध्ये बुडून 2 चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। श्रीकांत चोपडा वय 25 आणि रविकांत हेमराज चोपडा वय 19 अशी मृतांची नावे आहेत। दोघेही मूळचे राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील बडाऊ गावचे असून सध्या ढोक बाभुळगाव येथे टाइल्स बसविण्याच्या कामासाठी आले होते। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कामाला सुट्टी असल्याने दुपारच्या वेळी वाढत्या उष्णतेमुळे दोघे उजनी कॅनॉलमध्ये अंघोळीसाठी गेले होते। मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले। बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने नातेवाईकांना संशय आला। त्यानंतर जयसुख चोपडा यांनी कॅनॉल परिसरात शोध घेतला असता दोघांचे कपडे व चपला आढळून आल्या। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि मोहोळ पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले। रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आले। मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत।